नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी घरच्या घरी मस्त अशी आपल्या भाजींची चव दुप्पट रीतीने वाढविणारी पित्तनाशक आणि पाचक अशी धने पावडर अगदी घरच्या घरी कशी करायची ती बघणार आहोत. ही धने पावडर वर्षभर टिकण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर धने पावडर करण्यासाठी इथं मी जवळपास 300 ग्रॅम इतके धने घेतले. आता हे धने अगदी गावरान आहेत, घरगुती आहेत. त्यामुळे धन्यामध्ये भरपूर प्रमाणात काळी, कचरा किंवा खडे असतात. तर त्यासाठीच आपल्याला धने हे पूर्णपणे अगदी स्वच्छ करायचे आहे. तर त्यासाठी इथं मी सुरुवातीला धने पूर्णपणे चाळून घेणार आहे. तर अशा प्रकारे इथं मी पूर्ण धने सुरुवातीला चाळून घेत आहे. जर तुम्ही धने चाळणीने चाळले तर पूर्णपणे धन्यामधला जो पण बारीक काळी कचरा असतो, तो अगदी सहज बाहेर निघण्यास आपल्याला मदत होते. तर इथे मी संपूर्ण धने चाळून घेतलं आणि चाळल्यानंतर आपण एकदा पुन्हा ताटामध्ये संपूर्ण धने निवडून घेऊया. जेणेकरून काही खडे राहिले असतील ते सुद्धा निघण्यास आपल्याला मदत होईल. नंतर धने भाजायला घेऊया. तर त्याकरिता इथं मी एक कढई घेतली. कढईमध्ये आपल्याला अगदी मीडियम आचेवर धने भाजायचे आहे. तर आपल्याला सुरुवातीला 1 ते 2 मिनिटं मी धने भाजून घेतले. आता आपल्याला या धन्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात तेलाचा वापर करायचा आहे. आता तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा नसेल, तर तुम्ही नाही केलं तरी चालेल. पण शक्यतो तेल वापरल्यामुळे धने पावडर अगदी खमंग तयार होतो आणि त्यामुळेच अगदी जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते. जर तुम्ही अगदी थोडा तरी प्रमाणात तेल टाकून धने छान खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेतले, तर धने पावडर दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. तर याकरिताच आपण अगदी थोड्या प्रमाणात तेलाचा वापर करणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त इथं धन्यांचा रंग बदललेला आहे आणि इथं आपले संपूर्ण धने मी भाजून घेतला आहे. तर हे धने आपण साईडला ताटामध्ये पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता आपल्याला पुन्हा त्याच कढईमध्ये अगदी 10 ते 12 इतके मी तेजपत्ते भाजून घेणार आहे. आता या तेजपत्त्यामध्ये मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे. जर तुम्हाला इथं सुद्धा जर तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे इथं बघू शकता अगदी तेजपत्ता हलका भाजून झालेला आहे, रंग बदललेला आहे आणि या स्टेजवर मी गॅस बंद करून तेजपत्ता सुद्धा थंड होण्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिटं ठेवून देऊया. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता धने आणि तेजपत्ता संपूर्ण छान थंड झालेले आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर त्याकरिताच इथं मी मिक्सरच्या डब्यामध्ये धने आणि सोबतच आपल्याला तेजपत्ता सुद्धा यामध्ये घालायचा आहे. आता आपल्याला सोबतच यामध्ये अगदी आपल्या धन्या पावडरचा रंग सुरेख येण्यासाठी इथं मी जवळपास 1 ते 1.5 चम्मच इतकी हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या धन्या पावडरला अतिशय सुरेख असा रंग येईल आणि धने पावडर अगदी विक्रेती धने पावडरपेक्षा दिसायला अगदी भारी दिसेल. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असा आपल्या धने पावडरला रंग आलेला आहे. अगदी यासमोर विक्रेती धने पावडर सुद्धा फेल पडेल. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण धने पावडर पिसून घेतली आहे. आपण दुसऱ्या बॅचमध्ये जे धने पिसलो होतो त्या धन्यामध्ये सुद्धा मी जवळपास 1 ते 1.5 चमच इतकी हळद टाकली. तर अशा प्रकारे अगदी आपल्या भाज्यांची रंगत वाढविणारी, मस्त अशी चव दुप्पटीने वाढविणारी घरगुती किंवा घरच्या घरी अगदी काही मिनिटातच कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता मस्त अशी झणझणीत आपली धने पावडर तयार झालेली आहे. आता ही धने पावडर तुम्हाला जर वर्षभर टिकवायची असेल, तर त्यासाठी आपण ही धने पावडर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवा. त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात किंवा छोट्या मोठ्या साईजचे हिंगाचे काही तुकडे यामध्ये टाकून ठेवा, जेणेकरून आपली धने पावडर ही वर्षभर टिकण्यास मदत होईल.
आणि व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त रेसिपीसोबत. धन्यवाद.